एका छोट्या गावात रिया नावाची मुलगी राहत होती. ती खूप टॅलेंटेड होती, पण कायम स्वतःची तुलना इतरांशी करत असे. कोणाचं घर चांगलं, कोणाचे मार्क जास्त. ती नेहमी स्वतःला कमी समजायची. रोज सोशल मीडियावर स्क्रोल करताना ती स्वतःवर नाराज व्हायची. तिला वाटायचं, मी का मागे पडतेस. एक दिवस तिच्या शिक्षकाने विचारलं, तू शिकतेस कोणासाठी. त्या एका प्रश्नाने तिचं आयुष्य बदललं. ती विचार करू लागली, मी खरंच कोणासाठी धावते. त्या दिवसापासून तिनं ठरवलं, मला कोणाला प्रूफ करायचं नाहीये, मला फक्त इम्प्रूव्ह व्हायचं आहे. ती रोज स्वतःवर थोडं थोडं काम करू लागली. कधी बोलण्यात सुधारणा, कधी अभ्यासात, कधी विचारांमध्ये. ती हळूहळू शांत, आत्मविश्वासी आणि आनंदी झाली. एक दिवस तिची मैत्रीण म्हणाली, अगं तू एवढी बदललीस कशी. रिया हसली आणि म्हणाली, मी कालच्या मीशी स्पर्धा करते. ती आता कुणालाही प्रूफ करत नव्हती, ती फक्त स्वतःला सुधारत होती. आणि त्यातच तिला खरी शांती आणि यश सापडलं. आता ती सोशल मीडियावर नाही, स्वतःच्या प्रगतीकडे बघते. मोरल ऑफ स्टोरी, तुलना सोडली की वाढ आपोआप सुरू होते. जर ही गोष्ट तुलाही थोडी जरी विचार करायला लावली असेल तर एक लाईक दे आणि कमेंटमध्ये सांग, तू आजच कोणाशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करणार आहेस का. आणि अजून अशा रिअल लाईफ प्रेरणादायक स्टोरींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको.